सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झाली आहे आणि एकंदरीत असंख्य उमेदवार ह्या इच्छुक आहेत. काही उमेदवारांचं निश्चित झाले तर काही उमेदवार अजून देखील प्रतीक्षेमध्ये आहेत. अशाच प्रकारचे गेली 12 वर्षापासून सातत्याने काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे कनिष्ठ म्हणून ज्यांची ओळख आहे ते संदीप देशमुख तरोडेकर आपल्यासोबत आहेत. आणि त्यांचं जर एकंदरीत काम पाहायला गेलं तर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे. उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम चांगलं आहे. त्यासोबत ते युवक काँग्रेसचे महासचिव देखील राहिलेले आहेत. त्यासोबत तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आणि सध्या काँग्रेसचे जिल्हा सचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. असे संदीप देशमुख सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुका फार जवळ आल्यात, फॉर्म भरणं देखील चालू झाले. बरोबर. आणि काही जणांचे उमेदवारी फायनल झाली तर काही जण अजून देखील प्रतीक्षेमध्ये. एकंदरीत आपण देखील चर्चेमध्ये आहात. कसं आहे एकंदरीत, काय वाटतं आपल्याला? एकंदरीत चर्चेमध्ये तर भरपूर जण आहेत तरोड्याच्या ह्याच्यातून. नांदेडच्या नगरपालिकेमध्ये 20 वार्डामध्ये भरपूर म्हणजे 80-81 जवळपास नगरसेवकांची पूर्ण रचना आहे. त्यामध्ये 400 ते 500 उमेदवार प्रत्येक ठिकाणाहून सगळीकडून जर बघितलं तर इच्छुक प्रत्येक पक्षामध्ये 500 उमेदवार आहेत सध्याच्या घडीला. प्रत्येक पक्षाला निवडून म्हणजे सगळ्या पक्षामध्ये, काही काँग्रेसमध्ये आहे, बीजेपीत आहे, शिंदे गटामध्ये सगळ्यात जास्त उडे 3 पक्षामध्ये आहे. कालचा रिझल्ट बघितल्याच्या नंतर अजितदादा गटाचा पण रिझल्ट चांगला आल्यामुळे तिकडे पण सध्या ओढ वाढलेली आहे लक्षामध्ये येत होता. पण माझं तसं नाहीये सर. माझं मी जे आहे, मी त्याचं 12 ते 15 वर्ष झाले पक्षामध्ये काम करतोय. मागच्या 7-8 वर्षामध्ये मला पक्षानं सिरियस घेऊन माझ्या कामाच्या बाबतीत 8 वर्षामध्ये मला काल 3ऱ्यांदा निवड झालेली आहे माझी. आणि मी कधीही आतापर्यंत माझा पक्ष कधी सोडलेला नाही. मी सुरुवातीपासून पक्षामध्येच काम करतोय आज तागायत. बरं, एकंदरीत आपण काम करत असताना पक्षाच्या माध्यमातून, सामाजिक माध्यमातून आजपर्यंत आपल्या काय काय काम करत आली सर चांगल्या प्रकारे? सामाजिक दृष्ट्या संघटनेचं काम सगळ्यात जास्त आम्ही आता संघटनेच्या कामावर माझ्या 8 वर्षामध्ये भर दिलेली आहे. आमच्या पक्षाच्या ज्या काही उमेदवारांनी इलेक्शन मध्ये हे केलं त्यांच्यासाठी निवडून आणण्यासाठी सगळ्यात जास्त आम्ही काम केलेलं आहे. आणि बाकी संघटन वाढवण्यासाठी, कारण आता काँग्रेस पक्ष हा सगळ्या जाती धर्माच्या सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे त्या बेसवरती माझं काम केलेलं आहे मी. एकंदरीत काय वाटतं, म्हणजे सध्या जी आपण देखील इच्छुक आहात, आपण प्रभागामध्ये फिरता, प्रभागामध्ये राहता, एकंदरीत प्रभागामध्ये विकास झालाय ना? प्रभागामध्ये तर निश्चितच विकास झालेला आहे सर. कारण कसं आहे की हा नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्याचा आपला काँग्रेसचा गट राहिलेला आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यातल्या पहिले आपले अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्या पक्षाचे मोठे नेते होते काँग्रेस. हा, तर त्याच्यामुळे त्यांच्या काळात, त्याच्या नंतरच्या काळात त्यांनी केला म्हणून म्हणता येत नाही. हा सगळं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर काम केले पक्षामध्ये असताना. नांदेड जिल्ह्याला जे काही दिले ते काँग्रेस पक्षामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर वार्डामध्ये आमच्या पहिले सतीश देशमुख होते, त्यांच्या मार्गदर्शन, त्यांच्या ह्याच्यात भरपूर काम झालेलं आहे. तर ते सगळं काँग्रेसनी पद दिले, काँग्रेसनी मोठं केलं म्हणून सगळ्यांना पक्षात काम भेटलेलं आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपला भाग हा सर्व सक्षम आहे म्हणून. काही कामापासून काय वंचित आहे का आपला प्रभाग? काही नाही, आता बऱ्याच कामापासून झालेले आहेत, थोडेफार अजून होणं गरजेचे पण आहेत. आणि वरच्यावर कसं असतं की काम म्हणजे झालं म्हणजे तेवढं पुरेसं नसतं. वरच्यावर सुविधा होणं, डेव्हलपमेंट वेळेनुसार बदल होतात, त्याच्यात पुन्हा अजून करणं गरजेचं असतं. एकंदरीत पाहायला गेलं तुम्हाला काल परवाच जिल्हा सचिव म्हणून देखील जबाबदारी दिली. हो, तरी पण तुम्हाला निवडणूक का लढवायची वाटते? मग नगरसेवक व्हावं असं वाटतं, निवडणूक का लढवावी वाटते? नगरसेवक होणं म्हणजे कसं आहे की आपण आजपर्यंत संघटनेचं काम केलं. ही निवडणूक जी असते माणसाला पॉवर देत असते, जनतेमध्ये पॉवर मध्ये येऊन काम करण्यासाठी. तर त्यासाठी मला नगरपालिकेमध्ये उतरण्याचा आता हे पहिली पायरी असते, जी की आपण जनतेसाठी पूर्ण याच्याने लढू शकतो. नक्कीच बऱ्याच उमेदवारांच्या मुलाखत देखील झाल्या. आपली मुलाखत झाली का? आणि खासदार साहेबांचा पक्षाचं काय म्हणणं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर? नाही, आता मी माझ्या पक्षाच्या मुलाखतीमध्ये मी माझी मुलाखत दिलेली आहे. आणि मी दुसऱ्या उमेदवारासारखा उमेदवार नाही की मला काँग्रेसमध्ये मी मागतोय, काँग्रेसमध्ये भेटेल की नाही भेटेल म्हणून दुसरीकडे कुठेतरी जाऊन दुसऱ्याचे दार ठोठावतोय, इकडं नाही भेटलं तुम्हाला तिकडे द्या. किंवा शिंदे गटामध्ये मी कुठं जाऊन मागणी केलेली नाही, किंवा बीजेपी साठी तर मी विचारलेलं नाही. त्यामुळे माझं काम मी 10 वर्ष झालं पक्षात केलेलं आहे काँग्रेसमध्ये. आणि मी माझ्या घरात काम केले, त्या घरातच पक्षाचं तिकीट मागतोय. काँग्रेस हा माझ्या फॅमिली सारखा आहे. मी माझ्या विचारसरणीला बांधील गेलो, कारण 10-12 वर्षामध्ये मी काँग्रेसचं पक्षाचं काम करतोय. सगळ्या जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम हा काँग्रेस पक्ष करतोय आणि त्याच पक्षाकडून मला तिकीट पाहिजे. एकंदरीत राजकारण जर पाहायला गेलं तर निष्ठेपेक्षा पैसा आणि आयात उमेदवार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासला जातो आणि नंतर उमेदवारी दिली जाते, असं कुठेतरी अन्याय होते असं आपल्याला काय वाटतंय?
आता जर मला पक्षाने तिकीट नाही दिलं तर नक्कीच माझ्यावर अन्याय झाला असं मी समजेल. कारण कसं असतं की कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवार दिली तर तो कार्यकर्ता मोठा होईल. बरोबर. आणि कार्यकर्त्याचं जर 10-10 वर्ष जर आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत असतील आणि तुम्ही उमेदवार द्यायच्या वेळेस तुम्ही आमच्यापेक्षा मोठं कोणतरी आहे पैशासाठी तुम्ही त्यांना उमेदवार देताय, तर तेव्हा निश्चितच असं वाटेल की आम्हाला पैशाकडे बघितलं, आमच्या 10 वर्ष 12 वर्षाच्या कारकिर्दीकडे कोणी बघितलं नाही. आणि आजपर्यंत जेवढे कोणत्याही पक्षातले घ्या तुम्ही, माणसं मोठे झालेले आहेत, तुम्हाला दिसतात आता हे चेहरे मोठे आहेत, बरोबर. ते कधी मोठे झाले, कोणत्या तरी पक्षाने त्यांना सुरुवातीला संधी दिली, त्यांच्या कामाला बघून संधी दिली. पण आज ताब्यात काय होते की सगळं पैशाच्याच लेवलवरती सगळे इलेक्शन होते. तर पैशासाठी इलेक्शन आणि इलेक्शनसाठी पैसा या तत्वानुसार जर आमच्या पक्षाने जर आम्हाला सोडून दुसरं कोणाला दिलं, बाहेरच्यांना, काँग्रेस पक्षातल्याच कोणाला दिलं तर मला मी त्याच्यात गैर मानणार नाही. पण पक्ष सोडून इतर कोणत्या उमेदवाराला दिलं तर निश्चितच माझ्यासोबत पण तसं झालं असं मी म्हणेल. पण आजपर्यंत तर मला नाही म्हणता येत, कारण अजून मला पक्ष तुम्हाला जर तुमच्या पक्षातल्या उमेदवाराला काही अडचण नाही, परंतु बाहेरचा आयात आणला जमणार नाही. बिलकुल नाही जमणार. आम्ही कोणासाठी दिलास तर काय होईल? दिलास तर काय होईल म्हणजे आता कुठेतरी पक्षाला पण कळायला पाहिजे की तो पक्षाचं नुकसान होत चालेल ना. मग आज पक्षाची परिस्थिती काय होती काँग्रेस पक्षाची, आज मग कशी व्हायली ते तुम्हाला कुठेतरी कार्यकर्त्याचा पण विचार करावा लागेल. जेवढे पक्षात माणसं मोठे व्हायले, आता आम्ही खासदार केलं सगळ्यांसाठी, बंडू चव्हाण साहेबांच्या वडिलांसाठी पण आम्ही मेहनत घेतलेली आहे, त्यांच्यासाठी पण मेहनत घेतलेली आहे. 2 वेळा काँग्रेसनं जनतेनं कौल दिलेला आहे. तुम्ही मग उद्या आम्हाला सोडून जर तुम्ही कोणाला दिलं तर जनता कोणाला कौल देईल याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे. एकंदरीत पाहायला गेलं तर आज आपल्याला जो उमेदवार दिला तर आपले प्रतिस्पर्धी म्हणून कोण ठरतील काय वाटते? आपल्याला टक्कर देण्याचं, कारण की आपण पाहायला गेलं तर भाजपाकडून सतीश देशमुख यांना उमेदवारी जवळपास निश्चित असं बोललं जाते. मग काँग्रेसकडून दिल्यानंतर आपली कशी राहील, लढत कशी राहील? आपण एका सतीश देशमुखांसोबत होतात. नाही, मी सतीश देशमुखांच्या सोबत होतो, त्यांच्यामुळेच आज एवढं पक्षामध्ये त्यांनी मला सोबत ठेवलं. पण त्यांनी आज त्यांचा ते वैयक्तिक निर्णय, मला राजकारणात येऊन कोणावरती टीका करून नाही मोठं व्हायचं. मला पहिले स्वतःला सिद्ध करावं लागेल. बरोबर. आणि मी 10 वर्ष त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम केलंय, त्याच्यात काही संकोच नाहीये. पण आता मला पुढे येण्याची कुठेतरी संधी भेटतेय, म्हणून मी माझा हक्क मागतोय. आता शेवटी ते जर झालं माझ्यासोबत, मला जर पक्षाने तिकीट दिलं तर निश्चितच मी जनतेसाठी पुरेपूर काम करण्याचा प्रयत्न करेन. बरं, एकंदरीत पाहिलं तर आम्ही बऱ्याच वेळेस पाहिले आपल्या वार्डामध्ये बऱ्याच ठिकाणी काम करायची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा काही प्रश्न आहे, या प्रश्नावर काय आपल्या काही उपाययोजना असतील काही? सर निश्चितच आता उपाययोजना तर भरपूर आहेत. कसं आहे की आज जनतेसाठी काम करणारे उमेदवार फार कमी झाले. सत्तेत आल्याच्या नंतर सगळे मागे जे आपण वचनं दिले जनतेला, हे सगळे विसरून जात आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये सगळेच असे नसतात, भरपूर जण काम पण करतात प्रामाणिकपणे. बरोबर. त्याच्यामुळे ते जे काही शिल्लक आहेत त्याचा पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन निवडून आल्याच्या नंतर. आपण पाहतोय की निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड आश्वासन असतात, परंतु निवडून आल्यानंतर त्या काळ्या काचाही खरं निघत नाही. बिलकुल तसं तुमचं होईल? बिलकुल नाही होणार. मी ग्राउंडचा कार्यकर्ता आहे. मला कार्यकर्ते आज माझ्यासाठी झटायला भरपूर तयार आहेत. सगळेजण माझ्यासाठी माझ्या व्यतिरिक्त जाऊन भेटतात, खासदाराला जाऊन भेटतायत. पक्षश्रेष्ठीचे जे कोणी आता समजा तिकीट देण्यासाठी आज माणसं पुढे आहेत, पदाधिकारी ज्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांना जाऊन भेटतायत, सांगतायत की बाबा यांना सोबत राहू द्या, यांनी पक्षासाठी भरपूर काम केलेलं आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि माझी एक चांगली ओळख मार्केटमध्ये आहे. आपण म्हणण्यापेक्षा मार्केटमधून तुम्ही माझा सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा माझा कोणत्याही चुकीचा बेस नाहीये माझा. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आजही माझे वडील शेतात जाऊन काम करतात. तोरड्याची शेती म्हणजे आता शेती राहिली नाही, आजकाल प्लॉटिंगच्या बघतो. पण माझ्या वडिलांचे माझ्यावर संस्कार खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेले आहेत. एक शेतकरी म्हणूनच आज आहेत आणि त्यांनी आम्हाला कुठे चुकीचं पाऊल टाकू दिलं नाही. आणि जमीन विकून मार्केटमध्ये पैसे वाटण्यासाठी मी आलेलो नाही सर. मी पैसे वाटणं किंवा ह्या गोष्टी माझ्याने होणार नाहीत. माझं एक स्वतःचं मी अस्तित्व घेऊन चाललोय. माझी एक स्वच्छ प्रतिमा जी आजपर्यंत आहे ती पुढेही चांगलं ठेवण्याचा मी कायम प्रयत्न करेन. बरं, काँग्रेसने तुम्हाला तिकीटही दिले. बिलकुल. आणि संदीपराव देशमुख हे नगरसेवक देखील झाले. नगरसेवक झाल्यानंतर आपल्याकडं विकासाची ब्ल्यूप्रिंट काय असेल आणि पहिल्या एका वर्षात आपल्याला काय विकास करायचा आहे का पहिल्यासारखंच? सगळ्यात महत्वाचं काय सर, हा जो जातीवाद पसरलेला आहे ह्या राजकारणाच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या चुकीच्या गोष्टी पसरल्या जात आहेत समाजामध्ये, मी सगळ्यात पहिले त्याच्यावर काम करेल की सगळ्या समाजामध्ये एक चांगली आपुलकीची भावना कशी पसरेल. हे सगळ्यात महत्वाचं. कसं आहे की आपण ज्या परिसरात राहतोय, आता आमचा
वार्ड जो आहे तो सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी भरलेला वार्ड आहे. बरोबर. सगळेच लोक राहतात आमच्या वार्डामध्ये. जवळपास रोज राहतात. पण ते कसं व्हायला की असं राजकीय प्रोसेसमुळे कुठेतरी ते वातावरण खराब होत चाललंय. आता माझे सगळ्यात आज इलेक्शनचं तिकीट मागतोय म्हणून नाहीये माझं, तुम्ही सगळे बघितलं तर सगळं माझा मित्र परिवार सगळ्या पद्धतीचा आहे. आणि विशेष म्हणजे नुसते नावाला मित्र नाही, जीव लावणारे मित्र आहेत सगळे. तर त्या वार्डासाठी सगळ्यात महत्वाचं काम माझ्यासाठी हे राहील की सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी मी सगळ्यात पहिले काम करेल. कारण आता काही बघितलं तर फिजिकल लेवलवरती भरपूर आमच्या तरोड्यामध्ये चांगला विकास झालेला आहे. आता असं म्हणावं की बाबा आपण समजा दुसऱ्याचं निगेटिव्ह नाव घेऊन पुढे जाण्यापेक्षा ज्या आहे त्या गोष्टीला आपल्याला मान्यच करावं लागेल. ज्या गोष्टी झाल्यात मग त्या कोणी केल्यात, मग त्या पक्षात राहिल्यामुळे झाल्या का, मग त्या माणसांनी केल्या का, त्या पक्षांनी केल्या का, हे सगळी जनता मान्य, जनतेला सगळ्याच गोष्टी मान्य आहेत. आपण वेगळं सांगण्याची गरज नाही. निश्चितच अजून विकास होणं बाकी आहे, ते पण करू. पण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आज आहेत का नाही, हे जे जातीचा सलोखा बिघडत चाललेला आहे. नवयुवक सगळे तरुण आता आमच्या तरोड्यामध्ये तरुणांची संख्या सगळी म्हणजे व्यसनाकडे चाललेली आहे. मला त्याच्यावरती काम करायचे. आणि शैक्षणिक पद्धतीमध्ये आता शहरामध्ये बाहेरून लोक येतात, आमच्या गावात राहत आहेत, आमच्या गावात मोठे मोठे घरं घेतात, प्लॉट घेतात, बांधकाम करतायत. पण असं बघायला गेलं तर आज तरोड्यामधलाच आमचा युवक कुठेतरी मागं पडत चाललाय का, ही आमची म्हणजे चिंतेची बाब आहे. मला त्याच्यावरती काम करायचं सर. नक्कीच सर, तुम्हाला देखील आमच्याकडे खूप शुभेच्छा. जाता जाता युवराज न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण मतदारांना, तुमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील 2 मधील संपूर्ण मतदारांना काय आव्हान कराल, काय सांगाल? मी माझ्या 2 नंबरच्या प्रभागाच्या लोकांना एवढंच सांगेल की आपलं मतदान खूप अनमोल आणि अमूल्य आहे. हे आपल्याला जो घटनेने अधिकार दिलेला आहे ती घटनाच वाचवायची आहे आपल्याला त्या मतदानातून. तर तुम्हाला ते विचार करून मतदान करावं लागेल. कोणत्याही भूलथापाला किंवा याला बळी न पडता. मी जरी मला म्हणत असेल की मी खूप चांगला आहे, पण तुम्ही मतदान करताना ते विचार करायला पाहिजे, मी किंवा माझ्यासारखे जेवढे तुमच्या घरला येणार आहेत मतदान मागण्यासाठी, त्याला कोणाला मतदान करायचं हा तुम्ही फक्त विचार करून करा. बाकी सगळ्या गोष्टी करा, पण मतदान मात्र विचार करून करा. नक्कीच हे होते संदीपराव देशमुख. एकंदरीत त्यांच्याशी आपण संवाद साधल्यानंतर ते एक मुलाखत देताना आपल्याला लक्षात आलं की ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी एकंदरीत संपूर्ण अभ्यासपूर्ण मुलाखत देखील दिली आहे. या संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असतील नक्की युवराज न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा. धन्यवाद. पाहत राहा युवराज न्यूज लाईव्ह.